आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या 16,575 पैकी 14,454 झोपड्यांचंच पुनर्वसन होणार। उर्वरित झोपड्या किनारपट्टी नियंत्रण नियमावलीमध्ये असल्यामुळे वगळल्या गेल्या। एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सवामध्ये आंदोलनाचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार एसटी कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारला इशारा। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले गाई म्हशींचे तबेले लवकरच हद्दपार होणार। तबेले मुक्त शहर करण्यासाठी पालघरच्या दापचेरीमध्ये स्थलांतर होणार। पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ। एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली असून 4 रुग्णांचा मृत्यू। गणेशोत्सवातील ढोल ताशा पथकाची संख्या कमी करा, नियमावली घालून द्या। शांतता राखण्यासाठी सजग नागरिकांची पुणे पालिकेकडे मागणी। पुण्यामध्ये वाहन चालकांकडून बेशिस्तीचं दर्शन। एका दुचाकी चालकाकडून 150 पेक्षा अधिक वेळा नियमांचा भंग। वाहनावर 1,21,000 रुपयांचा दंड। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। जिल्ह्यातील टेमघर धरण 100% भरलं। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। भिवंडी खारेगाव रस्त्याच्या दुरावस्थेची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात।